जय श्रीराम शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे। आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट 8,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अवश्य चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा। तर शेतकरी मित्रांनो, अपडेट अशी आलेली आहे की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 8,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी या योजनेचे वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतात, परंतु आता 6,000 ऐवजी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 8,000 रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी या योजनेचे वार्षिक 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये जमा केले जातात, परंतु आता या 3 हप्त्यांमध्ये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वार्षिक 8,000 रुपये जमा केले जाणार आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अजून आनंदाची बातमी आलेली आहे, ती म्हणजेच की आता पीएम किसान सन्मान निधी या योजनेच्या 16व्या हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता पुढल्या महिन्यामध्ये म्हणजेच की जानेवारी महिन्यामध्ये 26 तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी या योजनेच्या 16व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, या दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 16व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा केले जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी अवश्य चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा। धन्यवाद।